नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे झटपट कुकरमध्ये पावभाजी. त्याच्यासाठी एक मसाला बनवायचा आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घेतलं. त्याच्यानंतर कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे. जिऱ्याची फोडणी करायची आहे. जास्त भांड्याचा पसारा न करता आज झटपट कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत. जिरं फुललं आहे. आता एक मोठा कांदा आपल्याला फोडणीला घालायचा आहे. कांदा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. दोन मिनिटांनी आपल्याला इथे आलं लसूण कोथिंबीरीचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे. कांदा आणि जे वाटण आहे ते आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेल सुटू लागलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकी मसाले इथे घालायचे आहेत. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सुके मसाले घालायचे आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगलं परतलं गेलं तरच भाजीला खमंगपणा येतो. आता 1 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. ही भाजी फार झटपट बनते आणि फार खमंग अशी तयार होते. आता एक मध्यम आकाराची भोपळी मिरची मी इथे वापरली आहे. हलकीशी परतल्यावर आपल्याला इथे टोमॅटो प्युरी घालायची आहे. 3 मध्यम आकाराचे लाल टोमॅटोची प्युरी आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला 2 मिनिटं चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. इथे वापरलेल्या सर्व भाज्या आधी धुवून घ्यायच्या आहेत. बटाटे चिरून नंतर धुवायचे आहेत. फ्लावर पण तुकडे करून 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 250 ग्राम बटाट्याचे तुकडे आणि 500 ग्राम मी इथे फ्लावर वापरला आहे. एक छोट्या आकाराचा गाजर आणि अर्धा मध्यम आकाराचा बीटरूट वापरला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मटार घातले आहे. 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी ही पावभाजी बनवून तयार होते. त्याच्यानंतर 2 टीस्पून पावभाजी मसाला आणि 1 टीस्पून धनेपूड घातली आहे. सर्व मसाले आणि भाज्या तळापासून ढवळून घेऊ. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. भाज्या तळापासून ढवळून तयार झाल्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे गरम पाणी मी वापरलं आहे. 500 ml गरम पाणी भाजी शिजायला घातलं आहे. भाजी शिजताना कमीच पाणी वापरायचं आहे आणि नंतर तुम्ही भाज्या शिजून तयार झाल्यावर आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकर संपूर्ण थंड झाल्यावरच झाकण उघडून आपल्याला भाज्या ह्या चांगल्या शिजलेल्या मॅश करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता. गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी मीठ ॲडजस्ट करू शकता. आता एक महत्त्वपूर्ण टीप इथे द्यायची आहे. इथे बटरचा तडका घालायचा आहे. यापूर्वी मी इथे भाजीला बटर घातलेलं नाही. सगळ्यात शेवटी बटर वापरलं तर अतिशय खमंग चवीची पावभाजी तयार होते. 1.5 टेबलस्पून बटर आणि 1 टीस्पून तेल इथे घातलं आहे. बटर गरम झाल्यावर 1 टीस्पून आपल्याला काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टीस्पून पावभाजी मसाला घालून खमंग तडका तयार करायचा आहे आणि तो पावभाजीवर घालायचा आहे. अतिशय खमंग टेस्टी अशी पावभाजी बनवून तयार होते. नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपीसह.